नमस्कार मंडळी, मी प्रिया. प्रीज तुमचं स्वागत आहे. आणि आज मी माझ्या कॉलेजचा फेमस स्प्रिंग डोसा, तोही इंद्रायणी तांदळापासून मी बनवणार आहे. आज इथे 4 वाट्या तांदूळ घेतलेला आहे, 1 वाटी उडदाची डाळ घातलेली आहे आणि 2 चमचे मेथी दाणा छान असं भिजवून घेतलेला आहे आणि ग्राइंडरमध्ये मी बारीक करून घेणार आहे याला. इथे बघू शकता. ग्राइंडर चालू करून यामध्ये टाकून घ्यायचं आहे. जवळजवळ 20 मिनटं मी ग्राइंडर चालू ठेवला होता आणि बघा फायनली आपलं पीठ आहे ते तयार झालेलं आहे. आणि मी ग्राइंडरमध्ये झाकून ठेवणार आहे फर्मेंट करण्यासाठी. त्यानंतर मी काय केलेलं आहे, यावर मी दुसरी एक प्लेट ठेवलेली आहे, म्हणजे मोठं ताट, त्यावर ठोंबा ठेवलेला आहे, जेणेकरून हवा बाहेर जाणार नाही यासाठी आणि छान असं फर्मेंट होईल आपलं. आणि पीठ बघू शकता किती छान असं फुगलेलं आहे. बघू शकता तुम्हाला इथं. एक चमचाभर आपण फुटाणं घातलेलं आहे यामध्ये ना. ते शेंगदाणे पण छान असे फुटोपर्यंत भाजून घ्यायचे बघा आपल्याला असे. आणि ते 2 मोठ्या मिरच्या आहेत, तिखट आहे त्यामुळे, आणि आल्याचे 2-3 तुकडे टाकलेले आहेत यामध्ये. आणि ते मिक्सरला बारीक करून घ्यायचे आपल्याला. थोडंसं पाणी घालून आपण ना पातळ करायचं आहे यामध्ये. मिक्सरला फिरवून घेऊया. तुम्ही डोसा किती पण छान करा, पण भाजी जर चांगली नसेल तर अजिबात डोसाला टेस्ट येत नाही. सेम तसंच आहे. म्हणून मी आज तुम्हाला ज्या पद्धतीने भाजी बनवते ती तुम्हाला मसाले भाजी दाखवते. काय केलेलं आहे, तेलामध्ये मोहरी छान अशी कडलेली आहे, त्यानंतर जिरे पण छान असे कडून घेतलेले आहेत, आणि त्यानंतर आपण हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, आणि सोबत कांदा पण टाकलेला आहे, आणि छान कांदा भाजून घेतलेला आहे गोल्डन कलर येऊपर्यंत. त्यानंतर इथं 1 चमचा मोठा आलं लसणाची पेस्ट आहे ती टाकलेली आहे. ती छान अशी मिक्स करून घेतलेली आहे, भाजलेली आहे आपण तिथे. त्यानंतर बघा अर्धा चमचा मी हळद टाकून घेतलेला आहे. त्यानंतर सगळे मसाले पण यामध्ये घालायचे आहेत. अर्धा चमचा पण धण्याची पावडर टाकलेली आहे यामध्ये. आणि पुन्हा इथं सगळं एक छान एकजीव करून घेतलेला आहे. आणि हातानं मी इथं बटाटा कुस्करून टाकत आहे. बटाटा हा स्मॅश करूनच यामध्ये घालायचा आहे. तुम्ही खिसणीने खिसू पण शकता. 2 बटाटे घातलेले आहेत. त्यानंतर चवीप्रमाणे नमक, म्हणजे अर्धा चमचा मी नमक घालून घेतलेलं आहे यामध्ये. छान असं मिक्स करून घ्यायचे आहे भाजी. तर आपल्याला सगळं एकजीव करायचं आहे. त्यानंतर साधारण अर्धी वाटी पाणी घालायचं आहे यामध्ये, आणि झाकण लावून छान अशी भाजी शिजवायची आहे. तोपर्यंत इकडे बघा, तुम्हाला मी मसाला स्प्रिंग डोसेसाठी जो लागणारा ही लाल चटणी जी असते, किंवा तुम्ही लाल मसाला पण म्हणू शकता इथे, त्यासाठी काय केलेलं आहे, तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये थोडासा कांदा टाकलेला आहे. कांदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजल्यानंतर त्यामध्ये बघा जी शिमला मिरची असते ती यामध्ये टाकलेली आहे, आणि परत शिमला मिरची पण छान अशी भाजून घेतलेली आहे. त्यामध्ये आपण गाजर आणि टोमॅटो टाकणार आहे. तुम्ही हवा असेल तर बीट पण यामध्ये घालू शकता, कलरसाठी नॅचरली कलर चांगला येतो. लसूण पेस्ट, जिरे पावडर, धण्याची पावडर, लाल तिखट, काश्मीर लाल मिर्च पावडर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण मग अशी शेंगदाणं आणि खोबरं बारीक केलं तर ते पण यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. बटाट्याची भाजी छान अशी आपली शिजलेली आहे. पाणी पण आटलेलं आहे यामध्ये. थोडीशी वरून कोथिंबीर आणि कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे आणि झाकून ठेवायचं आहे. 5 मिनिटात बघा ही लाल चटणी आहे ती छान अशी तयार झालेली आहे आपली. छान अशी मिक्स करून घ्यायची आहे इथे. मला खूप जण म्हणायचे की इंद्रायणी तांदूळ हा चिकट आहे, त्याचा डोसा चांगला येत नाही, पण मला करून बघायची हौस होती म्हणून मी केलेला आहे इथं. आणि खरं सांगू का, खूप छान डोसा झालेला आहे. इतका कुरकुरीत झाला आहे ना, टेस्ट पण खूप छान लागत आहे. आणि मगाची जी लाल चटणी आहे ती यामध्ये टाकून घेतलेली आहे, आणि डोसा पण छान असा भाजून घेतलेला आहे. आणि चटणी आहे ती सगळीकडे छान अशी पसरून घ्यायची आहे इथे. बघू शकता इथे. आणि कमी गॅसवर क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे. आणि वरून तुम्ही यामध्ये बटर पण ॲड करू शकता, हवा असेल तुम्ही चीज पण ॲड करू शकता यामध्ये. आणि इकडे बघा छान असं त्रिकोणी आकार देऊन घेतलेला आहे. सोबत बटाट्याची भाजी झालेली आहे. आणि सेम दुसऱ्या टाईपचा वेगळा डोसा केलेला आहे, त्याची रेसिपी मी तुम्हाला नंतर देणारच आहे. पण एकाच पिठापासून मी हे दोन्ही पण डोसे बनवलेले आहेत. तुम्हाला मंडळी यातला कोणता डोसा आवडला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही रेसिपी कशी वाटली तेही कमेंट करून नक्की सांगा.